माझा महाराष्ट्र मराठी निबंध. जो डोंगर माथ्यावरून वाहतो तोच खरा खंडोबाचा स्वार ही जुनी म्हण माझ्या महाराष्ट्राच्या बद्दल बोलताना अगदी खरी उतरते. महाराष्ट्र हा केवळ एक राज्य नाही तर एक जिवंत संस्कृती आहे, एक भावना आहे आणि अभिमानाची प्रतीक आहे. समुद्राच्या कुशीत वाढलेला अरबी समुद्राच्या ठिकाणी लाटांनी धुतलेला हा प्रदेश सोन्याचा महाराष्ट्र आहे. इथे डोंगर, नद्या, शेत, शहरे आणि गावे या सर्वात एक वैशिष्ट्य ऊर्जा भरलेली आहे जी महाराष्ट्राची शहर आहे. माझ्या महाराष्ट्राचे नैसर्गिक सौंदर्य हे नयनरम्य आणि वैविध्यपूर्ण आहे. पश्चिमेकडील किनारपट्टीवरील कोकणची हिरवीगार शोभा आणि पूर्वेकडील विदर्भाची सुपीक जमीन यामध्ये सह्याद्री पर्वतरांगा ही एक मजबूत पाठीचा कणा आहे. इथल्या नद्यांचा प्रवाह हा केवळ पाण्याचा नाही तर जीवनाचा ओघ आहे. कृष्णा, गोदावरी, तापी, भीमा या नद्या केवळ नकाशावरच नाही तर आमच्या लोकगीता आणि संस्कृतीतही वाहत आहे. संध्याकाळी सह्याद्रीवर बसणारा सूर्य हा अगदी सोन्याचा डोंगर उभा करतो. हा निसर्ग आमच्यासाठी देवाकडची देणगी आहे. महाराष्ट्राचा इतिहास हा वीर दत्त, बलिदान आणि स्वाभिमानाने भरलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांनी हिंदवी स्वराज्याची संकल्पना रुजवली आणि मुघल साम्राज्याचे डोके कपालावर बांधून लढले. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ यांनी वारकरी संप्रदायातून भक्तीचा अमृतधारा बहरले. त्यामुळे महाराष्ट्र हा धर्म आणि धैर्य या दोन्हीचा पाठीराखा ठरला. स्वतंत्र लढ्यातील वीर सावरकर, लोकमान्य टिळक, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब यासारख्या महापुरुषांनी या भूमीवरून क्रांतीचे बीज पेरले. हा सर्व वारसा आमच्यासाठी इतिहासात सोनेरी अक्षरांनी कोरला गेलेला आहे. महाराष्ट्राची संस्कृती रंगीबेरंगी आणि आनंददायी आहे. गणेश उत्सव, गुढीपाडवा, दिवाळी, होळी असे सण आम्ही उत्सवाने साजरे करतो. गणेशोत्सवाच्या वेळी संपूर्ण महाराष्ट्र एक होऊन एकाच ओढीत उभा राहतो. लावणी, भारूड, पोवाडा असे नृत्य आणि गायन प्रकार आमच्या जीवनाचाच भाग आहे. पण महाराष्ट्राची खरी ओळख म्हणजे त्याची अन्न, पुरणपोळी, वांगीची भरीत, मिसळपाव, पापडाचा रस्सा, कोकणचे आंबट तिखट पदार्थ. यामुळे तर आमची जिभा पाण्याला लावते. हे सर्व आमच्या संस्कृतीचे अनुष आरसा आहे. महाराष्ट्र हे देशाचे आर्थिक केंद्र आहे. मुंबई ही केवळ राजधानी नसून स्वप्नांची नगरी आहे. इथे पैशाचा वाट पाहता आणि उद्योगधंदे फुफावतात. पुणे हे शैक्षणिक आणि ITIचे केंद्र बनले आहे. नागपूरची संत्री, विदर्भातील कापूस, कोकणातील काजून आणि नारळ यामुळे शेती क्षेत्रातही महाराष्ट्र अग्रेसर आहे. म्हणूनच असे म्हटले जाते की महाराष्ट्र हे देशाचे दौलतखाने आहेत. महाराष्ट्राची खरी शक्ती म्हणजे त्याची माणसे. इथली मंडळी कष्टाळू आणि व्यवहारशूर आहे. ती मानाने खोल आणि स्वभावाने रसाळ आहेत. महाराष्ट्रीयन माणूस संकटात कासवासारखे डोके आत कोसळत नाही तर त्याला डोके कपालावर बांधून समोर जातो. आपले दार आपलेच पर अशी भावना असतानाही तो परप्रांतीय अशी सौंदर्याने वागतो. इथली माणसे उत्साही आहेत आणि त्यांना मस्ती करण्याची सवय आहे. माझा महाराष्ट्र हा एक विशाल वटवृक्ष आहे ज्याची मुळे इतिहासात खोलवर रुजली आहेत आणि फांद्या भविष्याकडे पसरलेल्या आहेत. ही भूमी माझ्यासाठी मातीसारखी पवित्र आहे. ते वैविध्यपूर्ण आहे. एकात्मता हाच येथील सौंदर्याचा गाभा आहे. आमचे कर्तृत्व, आमची संस्कृती आणि आमचा इतिहास यावर आम्हाला अभिमान आहे. माझा महाराष्ट्र हा नेहमीच अजिंक्य राहिला पाहिजे आणि त्याची शान वाढत राहिली पाहिजे. कारण जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता. या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू.